पुसे गावात सराफ व्यावसायिकानं बेकायदेशीर कमान उभारल्यानं वाहतूक कोंडी, ग्रामस्थांचा संताप। सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं मुख्य चौकात सातारा टेंभुर्णी या रस्त्यावर एका ज्वेलर्स व्यावसायिकानं बेकायदेशीरपणे कमान उभी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या कमानीमुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा होत असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत सुवर्णनगरीतील एक सुजाण नागरिक असलेले श्री धीरज दशरथ जाधव आणि स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पुसेगावकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की कमानीमुळे मुख्य चौकात रस्ते वाहतूक कोंडीने रस्ता जाम होत आहे आणि हायवेवर अशा प्रकारच्या कमानी उभारण्यास नियमानं परवानगी नाही। तरीही संबंधित व्यावसायिकानं केवळ जाहिरातीसाठी ही कमान उभी केली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। ग्रामस्थांनी इशारा दिलाय की प्रशासनानं योग्य ती कारवाई न केल्यास यात्रेदरम्यान गावभर ठिकठिकाणी अशाच कमानी उभारण्यात येतील आणि यावेळी कुणालाही रोखण्यात येऊ नये। या प्रकरणामुळे पुसेगाव परिसरात सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभाग खटाव वडूज यांनाही पाठवण्यात आले। ग्रामस्थांनी तात्काळ ही बेकायदेशीर कमान हटवून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे। पुसेगाव येथील सातारा टेंभुर्णी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कोणत्याही संबंधित संस्था म्हणजे PWD असेल, ग्रामपंचायत असेल, पोलीस स्टेशन असेल, ज्या काही संस्था आहेत त्यांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता आणि मुळात परवानगी नाही नॅशनल हायवेवरती अशा प्रकारे ती कामं लागतात। अशा प्रकारे या कामांनी लावायला परवानगी नसताना पुसेगावमधील एखाद्या ज्वेलर्सवाल्याने कमान उभी केलेली आहे। त्या कमानीमुळे ट्रॅफिक जाम होत आहे। त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी, याची दखल घ्यावी। लवकरात लवकर दिवाळीला आता हे तुम्ही ट्रॅफिक बघत आहात, एक तास झाले ट्रॅफिक आणि अशात जर कोणी कामानी लावत असेल तर याच्यापेक्षा मूर्ख माणूस मी म्हणजे व्यावसायिक तर आजपर्यंत पाहिलेलं नाही। तरी संबंधित संस्थांनी लवकरात लवकर कारवाई करावी। धन्यवाद। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।